मित्रांनो, हे आहे आपल्या नळराज ऋषी बाबांचा डोंगर. जणू काही स्वर्ग या ठिकाणी अवतरलाय असं वाटतंय आजच्या पावसामुळे. हे आहे पाताळेश्वर देवस्थान, इथे बाजूला माळुंगी नदी आणि इतकं सुंदर दृश्य आज आपल्याला पाहायला मिळतंय. खूपच सुंदर. ही जी ढग आहे, ही ढग पूर्ण त्या डोंगराला टेकलेली आहेत आणि बघा किती छान वाटतंय. हे गाडीतून जात असताना जेव्हा बघितलं तेव्हा प्रत्येकासाठी हा सुंदर क्षण, हा नजराणा प्रत्येकासाठी पाहायला मिळावा. मित्रांनो, नळवाडी गावचं ग्रामदैवत आणि ज्या ऋषींमुळे नळवाडी गावाला वैभव प्राप्त झालंय असे नळराज ऋषी महाराज यांचा डोंगर आणि मंदिर समोर आहे. आणि त्या मंदिरावरती आता प्रकृती छानपैकी छाया घेतलेली आहे. एक सुंदर रूप ग्रहण केलेलं आहे, सुंदर रूप धारण केलेलं आहे. तर ते आपण बघण्यासाठी मला तो मोह आवरला नाही, त्यामुळे मी गावातून लगेचच मुलीला सोडून येत असताना गाडी काढली आणि पुढे जो डोंगर आहे त्या डोंगराकडे जाण्याचा प्रयत्न केला. आता आपण जाईपर्यंत ते निसर्गाचं स्वरूप असेल नसेल माहीत नाही, परंतु एक छोटासा प्रयत्न आहे आपला, बघू. पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी जो रोड होता त्या रोडला फार गाळा असायचा, परंतु सगळ्या ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे अगदी छानपैकी हा रोड तयार झालेला आहे. आणि आता त्याच्यावरती खडीकरण झालेलं आहे, डांबरीकरण झालेलं आहे. काही काम अजून थोडंसं बाकी आहे, परंतु चालू आहे. आणि हे इथपर्यंत जी डोंगरापर्यंत जाण्यासाठी 1-1.5 किलोमीटरचा हा रोड सज्ज झालेला आहे. तर आपल्याला तिथे तो नजारा बघण्यासाठी, ते दृश्य बघण्यासाठी आपण आतुर आहात. आणि त्यामुळे मी पटकन गाडी काढून इकडे येत होतो. तर आता आपण आलो आहे इथे, हा डांबर रोड संपतोय. तिथून पुढे हे 2 रोड चिकणी गावाकडे जातात, संगमनेर रोडच्या आतील. आणि आता आपण इथे थांबून ते दृश्य बघणार आहोत आहे की नाही. मित्रांनो, हे बघा, आपण काही कालावधीपूर्वी जे गाडीतून दृश्य बघितलं होतं, डोंगराला खेटलेले ढग, ते अतिशय सुंदर दृश्य आपल्याला दिसत होतं. म्हणून तो दृश्य तुमच्यासमोर घेऊन येण्याचा मोह मला आवडता आला नाही, म्हणून पटकन गाडी काढून मी नळराज ऋषींचा डोंगर जिथे आहे त्या डोंगराच्या बाजूला आलेलो होतो. हे बघा, हे वरती जे मंदिर दिसतंय ते महान तपस्वी ऋषी नळराज ऋषी आहे, की ज्यांनी गोदावरी मातेला प्रसन्न करून इथे नळवाडी नगरीत तिचं आगमन केलं. आणि तो त्यांना वर गोदावरी मातेने दिलेला होता. आणि पाताळेश्वर मंदिराच्या समोर जी नदी आहे ती पाताळगंगा नदी आहे. आणि त्या पाताळगंगा नदीचं आगमन ह्या ऋषींमुळे झालेलं आहे इथं. आणि त्या ऋषींचं जे डोंगरावरती दिसतंय ते सुंदर मंदिर त्या डोंगरावरती आहे. आणि तिथेच सगळे ढग आता खूप सारे खेटलेले होते त्या डोंगराला. खूप छान दृश्य होतं. तर आपण पुन्हा एकदा असं काही दृश्य असेल तर नक्की तुमच्यासमोर घेऊन येऊ. आता ते ढग पुढे गेलेले आहेत, पावसाचं वातावरण असल्यामुळे ते पुढे निघून गेले, परंतु तरीही हे मंदिर आपल्याला इथून दिसतंय. आणि ह्या मंदिरावरती एक छान प्रोग्राम होतो, तो पुढच्या वेळेस नक्की मी तुमच्यासमोर घेऊन येईल. आणि खूप सारा एक चमत्कार जरी म्हटलं त्या दृश्याला तरी काही हरकत नाही. पण गुरुवार हा नळराज ऋषींचा वार म्हणून इथे भाविक भक्त साजरे करत असतात. गुरुवारी दर संध्याकाळी वरती जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ आरती, जेवण वगैरे करत असतात. तर आपण एखाद दिवशी तोही प्रोग्राम तुमच्यासमोर घेऊन येऊ. आणि चला, आता पाऊस चालू आहे, रिमझिम चालू आहे. हे बघा, नळवाडी गावात सकाळपासून पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे. अतिशय छान प्रकारे पाऊस सुरू झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याला आनंद झालेला आहे. आणि हे निसर्गरम्य ठिकाण आहे. चला, थांबतो आजच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.